तुम्हालाही मूग डाळीचा हलवा आवडतो का खायला? पण त्याला वेळ खूप लागतो म्हणून तुम्ही ट्राय करत नाही आहेत. मग आज आपण बनवणार आहोत एकदम 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात बनणारा असा मूग डाळीचा हलवा. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय घ्यायचे, पहिले तर आपल्याला घ्यायची मुगाची डाळ. आता ही मुगाची डाळ मी घेतलेली ही या वाटीने. तर ह्याच वाटीने आपल्याला पुढचे जे साहित्य लागणार आहे ते ह्याच वाटीचं माप ठेवायचं आहे. साखर किंवा पाणी आपल्याला जे ॲड करायचं आहे ते. तर सर्वप्रथम आपण ह्याला मूग डाळीला ह्या धुवून घेऊ. व्यवस्थित 2-3 पाण्याने क्लीन करून घ्यायची आहे. मस्त 1-2 पाण्याने धुवून घ्यायची डाळ. त्याच्यातलं स्टार्च वगैरे सगळं निघून गेलं पाहिजे. अशा हाताने मस्त मॅश करायची त्याला. कसे कोणती गोष्ट जर खायची असेल तर ती प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसते आणि कधी माणसाचं काय खायचा मूड होईन हे सांगता येत नाही. आज दुपारी बसल्या बसल्या असंच माझ्या मनात आलं आणि मी म्हणलं आता ते आपण कुठून विकत आणून खाण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा आपण घरीच ट्राय करूया. आणि ह्या गोष्टी शक्यतो भेटत नाहीत विकत, म्हणून मग घरीच ट्राय करायचं. मूग डाळ मस्त मी धुवून घेतलेली आहे 1-2 पाण्याने. त्याच्यात थोडंसं मी पाणी घालून त्याला 5 मिनटं ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. भरपूर जणांना ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत नाहीत हलव्यामध्ये. तुमच्या मनावर आहे, तुम्हाला ॲड करायचं तर करा, नाही तर नाही केलं तरी चालतं. पण मी घेतलेत काजू घेतलेले आहेत, थोडेसे बदाम, थोडंसं मनुका, साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे. चला, डाळीला 5-10 मिनटं झालेली आहेत. आता ही डाळ आपण व्यवस्थित चाळणीत काढून घ्यायची. पूर्ण पाणी निघून जायला पाहिजे त्याच्यातलं. थोडीशी भिजलेली आहे डाळ, पूर्णपणे नाही भिजली तरी चालते. आपल्याला झटपट बनवायचं आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं डाळीमधलं. स्वतः आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता आपण ही जी डाळ घेतलेली आहे ती ह्याच्यात ॲड करून घ्यायची. भिजून नाही ठेवायची, 10 मिनटं भिजवली तरी भरपूर आहे. आणि फुल गॅस ठेवायचा आहे. फुल गॅसवर छान मस्त पूर्ण लाल होईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला डाळ. तुम्ही बघू शकता आता डाळीचा कलर चेंज होत आलेला आहे. अजून ह्याला आपल्याला 2-3 मिनटं घ्यायचे परतून. अजून थोडासा गोल्डन कलर झाला पाहिजे. ज्या वाटीने तुम्ही साखर घेतलेली आहे त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थित ठेवायचं. आणि आपल्याला आता चासणी बनवायची आहे. तर ही जी वाटी आहे साखर हे पूर्ण आपण त्यात ॲड करून घ्यायची. साखरेची आपल्याला चासणी नाही करायची आहे, फक्त साखर वितळेपर्यंतच ते ठेव. यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर ॲड करायचा आहे. छान पूर्ण झालेली आहे डाळ. आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया. मुगाची डाळ आपण काढून घेतलेली आहे मिक्सरमधून. पूर्ण बारीक नाही, थोडीशी भरड ठेवायची अशी. आणि हे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. नंतर जर तुम्हाला कधी बनवायचं असेल पटकन तर तुम्ही हे ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा एखाद्या पॅक अशा डब्यामध्ये बंद करून ठेवून द्यायचं. 1 चमचा तूप टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि जे ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करणार आहे ते पण छान परतून घ्यायचे तुपामध्ये. तर हे छान तळून झालेले आहेत तुपामध्ये. काढून घ्यायचं व्यवस्थित. डाळ साखर घेतलेली आहे त्याच वाटीने 1 वाटी तूप घ्यायचे. तुपामध्ये 1 चमचा आपल्याला घालायचे बेसन पीठ. 1 चमचा घालायचा आहे. न छान होतो हलवा. छान मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये जी मूग डाळ आपण घेतलेली होती काढून ती ॲड करायची आहे. असेल की तूप खूप झालेलं आहे, पण ह्याला खूप तूप लागतं. मुगाच्या डाळीचा जो हलवा असतो तो पूर्ण तुपातच होतो. आता ही पूर्ण आपल्याला लाल होईपर्यंत किंवा थोडंसं गोल्डन होईपर्यंत ह्याला छान डाळीला परतून घ्यायचं आहे. छान झालेली आहे बघा आता डाळ. डाळ ह्याच्यामध्ये छान फुगलेली आहे
आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे, थोडासा गोल्डन कलर घेतलेला आपण करून. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण चाचणी करून घेतलेली होती ती चाचणी ह्याच्यात एका हाताने टाकायची आणि एका हाताने ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्याला कमीत कमी अजून 5 मिनटं त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हा हलवा तुम्ही महिनाभर, 2 महिने, 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता, काढून गरम करू शकता, कारण आपण त्याच्यात भरपूर क्वांटिटीमध्ये तूप टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घ्यायचे त्याला व्यवस्थित. कधी जर तुम्ही तर तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे, नाही लागणार आहे.